ज्या सोहळ्यासाठी आमचे मान्यवर उपस्थित आहेत, सन्माननीय सुदामजी गोविंद पाटील सभापती, सन्माननीय सुभाषजी पांडुरंग भामरे भाजपा कार्यकर्ता, सन्माननीय विनायकजी राजाराम भामरे माजी उपसरपंच, सन्माननीय नरेश सुदाम पाटील शिवसेना शाखा प्रमुख, सन्माननीय रामजी काथोड पाटील, सन्माननीय गजानन सावळाराम रणधवी, सन्माननीय यशवंत सावळाराम रणधवी, सन्माननीय संदीप पांडुरंग भामरे, सन्माननीय गुरुनाथ नामदेव पाटील माजी उपसरपंच, सन्माननीय योगेश काशीनाथ पाटील माजी उपसरपंच, या सर्व मान्यवरांचं पाहुण्यांचं हार्दिक स्वागत करूया आपण आणि जाऊया मैदानामध्ये उद्घाटन सोहळ्यासाठी। तसेच अरुणजी रणधवी साहेब सुद्धा आपल्याला मध्ये आलेले आहेत, सुनील रणधवी साहेब, सर्वांचं हार्दिक स्वागत। काळूरामजी भुईर, सुदाम पाटील, मधुकर भामरे, सर्वांचं हार्दिक स्वागत आपण करूया या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी। रमेशजी पाटील सुद्धा आपल्यामध्ये आहेत। आपण पाहू शकता मैदानावरती खेळपट्टीचं पूजन केलं जाईल। प्रत्येक कार्यक्रमाला आपण पाहुण्यांना बोलवत असतो, त्यामध्ये केशव रणधवी सुद्धा आलेले आहेत, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत। आणि प्रत्येक कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी आपण देवाला साकडं घालतो, प्रार्थना करत असतो की हे परमेश्वरा, आम्ही जे पाऊल उचललेलं आहे, आम्ही जी जबाबदारी स्वीकारलेली आहे ती अगदी यशस्वीरित्या पार पडू दे आणि आम्हाला ताकद दे, शक्ती दे, सामर्थ्य दे। त्यासाठी देवाला आपण साकडं घालत असतो आणि देवाला नतमस्तक होऊन प्रार्थना करत असतो। आणि तसंच या ठिकाणी प्रार्थना पूजन केलं जाईल। आपल्या ह्या मैदानाचं, खेळपट्टीचं, इष्टांचं पूजन इथे होईल। मुठवळ प्रीमियर लीग 2024 इथे सुरू होत आहे आणि त्यामध्ये आलेले एकनाथजी भामरे, बाळरामजी भामरे, आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। सुदाम गोविंद पाटील सभापती, सुभाष पांडुरंग भामरे भाजपा कार्यकर्ता, विनायक राजाराम भामरे माजी उपसरपंच, नरेश सुदाम पाटील शिवसेना शाखा प्रमुख, रामजी काथोड पाटील, गजानन सावळाराम रणधवी, यशवंत सावळाराम रणधवी, जयवंत नामदेव पाटील यांच्या तर्फे आम्हाला सकाळचा नाश्ता आहे, नाश्त्याचा हा रिफ्रेशमेंट आहे। सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचा मी आभार व्यक्त करतोय आणि स्वागत करतोय। पाहू शकता आपण अगदी 6 संघ एकमेकांच्या समोर एका रेषेत उभे आहेत, ज्यामध्ये आमचे अनेक मान्यवर या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित झालेले आहेत। एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाणार आहे। ज्यांच्या ताब्यात कुठली पण स्पर्धा ते सक्सेसफुल करत असतात एसके एंटरटेनमेंट। मिस्टर किरण थळे पंच आलेले आहेत, आमचे बाळा माने सर आणि विजय भोईर, या दोन्ही पंचांचं हार्दिक स्वागत। हो, रात्री आपण ऑक्शनला होतात आणि मी होतो तिकडे एक बाजू सांभाळण्यासाठी धामणगावला। मला टाकून आले योगेश पाटील आणि समीर ठाकरे आणि एकट्याला मॅचेस सगळ्या करायला लागल्या धामणगावच्या। ते प्रेम आहे त्यांचं, हो हो, असोसिएशन होतं, सर्वांचं प्रेम। जरा तुम्ही ना कोणामध्ये उभे राहा, त्रिकोणामध्ये उभे राहा, हाफ सर्कल करा, हाफ सर्कल, म्हणजे तुम्ही सगळे कव्हर होऊ शकता कॅमेऱ्यामध्ये। जरा पसरवा स्वतःला, पसरट करा, पसरट, विस्तारित करा, विस्तीर्ण करा। युवराजजी केणे या, युवराज वा, बऱ्याच दिवसातून भेट झाली युवराजची। पाहू शकता आपण पाहुणे सुदामजी गोविंद पाटील आहेत सभापती, तसेच सुभाष पांडुरंग भामरे, विनायक राजाराम भामरे माजी उपसरपंच, नरेश सुदाम पाटील शिवसेना शाखा प्रमुख, आपापल्या क्षेत्रातील हे सर्व कार्यकर्ते आज इथे दाखल झाले। हे त्यांचं क्रिकेटवरचं, गावावरचं, मुलांवरचं प्रेम आहे, जे प्रेम आता ओसंडू वाहतंय, सकाळपासूनच दिवसभर चालेल आणि मजा लुटतील हे सर्व गावकरी, या स्पर्धेचा आनंद लुटतील आणि तो लुटलाच पाहिजे। प्रत्येकाला आनंद हवा असतो, दुःखातून आपण सुख शोधत असतो, तसा आनंद सुद्धा शोधला पाहिजे, तो आपण इथे प्राप्त करणार ह्या खेळाच्या माध्यमातून।
SK एंटरटेनमेंटशी जोडलेल्या प्रेक्षकांचं सुद्धा हार्दिक स्वागत. ऑनलाईन प्रेक्षक लाईव्ह स्ट्रीमिंगशी जे जोडले जात आहेत, वन ऑफ द बेस्ट यूट्यूब वाहिनी आपण पाहतोय, ब्रॉडकास्टिंग चॅनल SK एंटरटेनमेंट फ्रॉम किरण थले सापाड. ही वाहिनी जेव्हा सापडली ना जनतेला, तेव्हा ही वाहिनी फार पुढे घेऊन गेले आमची लाडकी जनता. आणि आपण पाहतोय उद्घाटन सोहळा सुरू आहे. अगदी समोर सुंदर कलाकृती असलेल्या त्या ट्रॉफी जिंकण्यासाठी दिवसभर ह्या मैदानावरती आधी क्रिकेटचं महायुद्ध रंगणार आहेत. जो तो संघ तोडीस तोड प्रयत्न करेल ही चषक जिंकण्यासाठी. कोण असेल चॅम्पियन, कोण असेल रनरअप, त्यासाठी आजच्या दिवसातील सर्व सामने आपल्याला पाहायचे आहेत. ज्यामध्ये हर्ष 11 आहे, रोशन स्पोर्ट्स A आहे, रोशन स्पोर्ट्स B आहे, राजवी 11 आहे, मोरिया 11 सुद्धा आहे आणि वंश 11 सुद्धा आहे. आमचे चिमुकले सुद्धा आलेत. आज संडे आहे. मराठी, इंग्लिश, सेमी इंग्लिश सर्व मीडियम बंद. आज लोश होणार. मुठवळकरांचा हा उत्सव त्यांच्या कॅलेंडरमध्ये एक भर पडली आहे या सणाची. मागच्या वर्षी सुरुवात झाली आणि पाहता पाहता दुसरा वर्ष सुद्धा उगवला. सूर्यदेवता सुद्धा उगवली. आज प्रखरतेने प्रकाश टाकत आहे या मैदानावर. त्यामध्ये आमचे SK एंटरटेनमेंट सुद्धा प्रकाश टाकतील. चांगलं कव्हरिंग ज्यांचं असतं, प्युरिटी श्युरिटी क्वालिटी म्हणजे SK एंटरटेनमेंट. पाहुण्यांच्या शुभ हस्ते पूजन सोहळा इथे पार पडत आहे. एक एक खेळाडू इथे वाढत आहे, एक एक रंग वाढत आहे. इंद्रधनुष्याचे 7 रंग कमी पडावे असा हा सप्तरंगी नव्हे तर बहुरंगी खेळ, क्रिकेटचा खेळ इथे सुरू होणार आहे. या गावकऱ्यांनो सारे या, भरभर सारे या, मजा करूया. क्रिकेटच्या ह्या सोहळ्याचा आनंद लुटूया. पुष्पहार, नारळ, श्रीफळ, हळद कुंकू वाहिलं जातं. एसटींना फार महत्त्व आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. खेळपट्टी अगदी टणक बनवली आहे, कॉन्क्रीट खेळपट्टी या रानमाळातील मैदानावर. मैदान पूर्णपणे सपाट करण्याचा प्रयत्न केला आहे. कदाचित येणाऱ्या वर्षामध्ये अजून सुंदर हे बनवलं जाईल मैदान. मुठवळ क्रीडांगण रोशन स्पोर्ट्सच्या माध्यमातून. बघा तो चिमुकल्यांचा आनंद सुद्धा. अगदी भारतीय झेंडा ह्या एका चिमुकल्याने पूर्णपणे आपल्या शरीरावरती धारण केलाय. इंडिया. आणि पूजन सोहळा इथे दिमाखामध्ये, उत्साहामध्ये, आनंदामध्ये साजरा होत आहे मुठवलच्या ह्या क्रीडांगणावर. MPL सीझन 2 मुठवल प्रीमियर लीग 2024. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, गावदेवी माते की, छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम, जय क्रिकेट. जय मसोबा प्रसन्न. वा, ग्रामदेवता, इष्टदेवता, मसोबा देवता, गावदेवी माता, आई माता सर्वांना साकडं घातलं जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. मुठवल प्रीमियर लीग 2024. जय श्रीराम. राम राम रघुनंदन, सियाराम जय जाम जय जय राम, सीताराम राम राम जय जय राम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. 22 जानेवारी रोजी जो राम प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला, त्यानंतर पूर्ण जगाचं लक्ष भारताकडे अगदी आकर्षित झालं. अगदी दिमागदार पद्धतीने हा तो सोहळा पार जसा पडला तसं राम राज्य आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आलं. राम आ गए अपने घर में,
भगवान आ गया अपने घर में, असा गाण्यांचा नारा, अशा जयघोषाचा नारा त्या दिवसापासून जो लगावला गेला आणि तो आता अजरामर झालेला आहे. प्रत्येकाच्या मुखात जय श्रीरामच येतोय. आणि का नको, 500 वर्षांची आपण जी प्रतीक्षा केली होती, ते स्वप्न पाहिलं होतं, ते पूर्ण झालं या भारतवर्षामध्ये. स्वर्गवासी रोशन नाना पाटील यांना सुद्धा आपण श्रद्धांजली वाहणार आहोत पूजन सोहळा झाल्यानंतर. आणि त्यानंतर राष्ट्रगीत सुद्धा असेल, श्रद्धांजली असेल, टॉस होईल आणि मग पहिल्या सामन्याला सुरुवात होईल. आपण पाहू शकता दक्षिणेकडील खेळपट्टीचं पूजन केलं जात आहे. अर्जुन भामरे काका या, आपलं हार्दिक स्वागत. सुदामजी भामरे, अर्जुनजी भामरे, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. मुठोल प्रीमियर लीग क्रिकेटच्या ह्या आपल्या उत्सवामध्ये स्वागत. देवाचं पूजन केलं जाते बघा, श्रीफळ अर्पण केलं जातंय. अनेक मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित, प्रत्येकाच्या शुभ हस्ते प्रत्येकाचा शुभ स्पर्श या खेळपट्टीला लागला जातोय. प्रत्येकाचा चरण स्पर्श सुद्धा झाला या मैदानावर. आणि हे आपल्या मंडळाचं भाग्य समजायचं आहे की आपल्याला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मान्यवर लाभले या स्पर्धेसाठी, उद्घाटन सोहळ्यासाठी. प्रत्येकाने आनंदामध्ये इथे येण्याचं धाडस केलं. त्यांना सुद्धा आनंद होतोय की आपल्या मुलांसाठी आपण गेलं पाहिजे आणि ते आले आणि ते पुन्हा येतील. प्रत्येकजण सांगून जाईल मी पुन्हा येईन पुढच्या वर्षी. युवराज पण आलाय. बरेच वर्ष युवराज गायब दिसलेला मला, परंतु आता भेट झाली. बघा पाहुणे भेटतात, सर्व खेळाडूंना हस्तांदोलन करत असताना आनंदाचा इथे सोहळा, आनंदाचे डोहळे इथे आपण पाहतोय. आनंद गगनात मावत नाही. प्रत्येकाच्या 6 टीम आहेत. हर्ष 11 ज्यांना हर्ष उल्हास झालाय. रोशन स्पोर्ट सुद्धा ए आहे संघ, बी आहे संघ रोशन स्पोर्ट बी, यांना सुद्धा अगदी खेळ रोशन करावासा वाटतो. राजवी 11 आहे जो आजच्या दिवसामध्ये राज करेल. मोरिया 11 आहे जो संघ आज मोर्या मोर्याचा नारा लावेल. वंश 11 सुद्धा त्यांचा वंशज या ठिकाणी जोपासेल. आजच्या दिवसामध्ये त्यांची वंश परंपरा जोपासेल. आणि आपण 2 मिनटं शांत राहायचं आहे. मी प्रार्थना करतो, विनंती करतो सर्वांना की आपल्या कॅप काढा, टोप्या काढा, चष्मे राहू द्या, गॉगल काढा. आपण 2 मिनटं आपले स्वर्गवासी लाडके रोशन नाना पाटील यांना श्रद्धांजली वाहणार आहोत. त्यासाठी 2 मिनटं शांत राहा आपल्या जागेवर. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. त्यानंतर काही क्षणातच आपण राष्ट्रगीत घेणार आहोत. तत्पूर्वी अजून काय कार्यक्रम असतो तिथे पार पाडून घ्या. झाले सगळं तिकडे? ओके, एक साथ विश्राम. एक साथ सावधान. आमचे डीजे मास्टर, तुमच्याकडे गाणं आहे, राष्ट्रगीत आहे का? पाच, 4:30,
4, 3.5, 3, 2, 2.25, 1.5, 1.25, 1. वंदे जय भवानी, जय श्रीराम, जय MPL, जय क्रिकेट. जय जयकार असो सर्वांचा. धन्यवाद. आणि पहिल्या सामन्यासाठी दोन्ही कॅप्टन समोर या. पहिला सामना कोणाचा आहे? पहिल्या सामनासाठी टॉस करून घ्या दोन्ही कॅप्टन. टॉस होतोय सुद्धा बघा. दोन्ही कॅप्टन समोर आहेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. रोशन स्पोर्ट्स ए विरुद्ध राजवी 11. रोशन स्पोर्ट्स बी विरुद्ध राजवी 11 असा हा सामना पहिला. त्यासाठी टॉस झालेला आहे. अगदी जल्लोषामध्ये, उत्साहामध्ये दिमागदार सोहळा इथे सुरू झालेला आहे. काही क्षणातच चेंडू पडेल आणि हा क्रिकेटचा आपण थरार या ठिकाणी अनुभवणार आहोत. रोशन स्पोर्ट्स बी संघाने टॉस जिंकला आणि त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय या पहिल्या सामन्यामध्ये. उद्घाटनपर सामना इथे काही क्षणातच आपल्या समोर. आमचे DJ मास्टर आपण आहात का इथे? देवाचं गाणं एखादं
कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू मागायचा नाहीये. ग्राउंड अंपायर जो निर्णय देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. ऑन द स्पॉट फैसला तिथे होणार. कोणी पण नियमांसाठी बाद केलं जाईल. मंकड विकेट नाहीये, LBW नाहीये, रिव्ह्यू नाहीये. या नियमाने अटी आहेत लागू. बाकी सर्व अधिकार आमच्या रोशन मंडळाकडे राखीव आहेत. जर काय सामन्यांमध्ये फेरबदल करायचा असेल तरी सुद्धा आमचे हे सर्व अधिकार आमच्या रोशन स्पोर्ट्सकडे असतील. त्याबद्दल कुठल्या प्रकारे कोणी मैदानामध्ये चर्चा करायची नाहीये आणि संवाद साधायचा नाहीये. सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय सुदामजी गोविंद पाटील सभापती, सन्माननीय सुभाषजी पांडुरंग भामरे भाजपा कार्यकर्ते, सन्माननीय विनायकजी राजाराम भामरे माजी उपसरपंच, सन्माननीय नरेशजी सुधाराम पाटील शिवसेना शाखा प्रमुख, सन्माननीय रामजी काथोड पाटील, सन्माननीय गजानन सावळाराम रणदिवे, सन्माननीय यशवंत सावळाराम रणदिवे, सन्माननीय संदीप पांडुरंग भामरे, सन्माननीय गुरुनाथ नामदेव पाटील माजी उपसरपंच, सन्माननीय योगेशजी काशीनाथ पाटील माजी उपसरपंच, सन्माननीय अरुणजी रणदिवे, सन्माननीय सुनीलजी रणदिवे आणि बाकी सर्व अजून पाहुण्यांचे जर आम्ही नामोल्लेख केला नसेल तर आपलं शब्दसुमनाने हार्दिक स्वागत. ही स्पर्धा SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केली जात आहे. घर बसल्या सुद्धा स्पर्धेचा प्रत्येक जण आनंद घेऊ शकतो. तब्बल 185 देशांमध्ये ही कुठेही स्पर्धा सुरू आहे, कुठल्या माळावरती सुरू आहे, कुठल्या रानमाळावरती सुरू आहे आणि रानमाळी स्पर्धेला सुचून या मैदानाला वेगळं रूप प्राप्त होऊ शकतं. तो प्रयत्न केला जातोय रोशन स्पोर्ट्स मुठवलच्या वतीने आणि त्यांना सुंदर साथ मिळते आमच्या सर्व ह्या मान्यवरांची, मंडळाची, कार्यकर्त्यांची. आपल्या लाडक्या मुलांना पुढे घेण्यासाठी या क्रिकेटच्या टेनिसच्या पटलावर फिल्डिंग सजून घ्या. सलामीचे बॅट्समन पाठवा मैदानामध्ये. रोशन स्पोर्ट्स बीने टॉस जिंकला आणि बघा सलामीचे फलंदाज पाठवा. राजवी 11चे कॅप्टन. चला येऊ द्या. तुमचे दोन बहुतेक अनेक पद्धतीने मेहनत केली असेल आणि आज ती मेहनत फळाला लागेल. बघा येत आहेत ओपनिंग बॅट्समन. बल्ले हाथ में लेके और जान हथेली पे लेके आ गए मैदान में. दो वाघ, दो शेर आ गए. गावाच्या स्पर्धेला मजा वेगळी असते. किरणजी थळे साहेब, परवापासून आम्ही धामणगाव प्रीमियर लीग कव्हर करतोय नाईटमध्ये. तिथे संध्याकाळी पोचायचं आहे. आजची शेवटची नाईट आहे. जल्लोष आहे तिकडे सुद्धा, जबरदस्त जल्लोष आहे आणि इथे सुद्धा असेल. 2008चे त्या काळातले काळ गाजवलेले हनुमानजी पाटील स्टार प्लेयर, आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. स्वर्गीय सीताराम भामरे क्रीडांगण मुठवल या ठिकाणी स्पर्धेचे प्रमुख पाहुणे आमचे सन्माननीय यशवंतजी रणदिवे आणि बाकी सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. आज रविवार दिनांक 10 मार्च. पंचांचा कॉल. सामना सुरू करण्यासाठी तयार आहेत पंच. विजय भोईर आणि बाळा माने. मैदानाच्या आत एक झाड आहे, आपण पाहू शकता. झाड जे आहे त्या झाडाला काही लागलं, चेंडू पडला, झेल उडाला, त्या झाडावरून झेल टिपला तर मिळेल तुम्हाला. जे असेल ते होईल. नॅचरली ते तुम्हाला प्राप्त होणार आहे. कुठल्या प्रकारचं डिक्लेरेशन नाही आहे. हां, चेंडू लटकला वरच्यावर तर नाही लाज शेवटी मग एक धाव डिक्लेअर करून त्यावेळेला माकडाला बोलवावं लागेल तो चेंडू काढण्यासाठी. ही मजा वेगळी असते गावच्या क्रिकेटची. ती मजा घेणार आमचे सर्व चाहते
सर्वांना खेचून आणले स्पर्धेने. शेरेचे विश्वास शेठ पाटील यांचा फोन होता, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला भरभरून शुभेच्छा आल्यात. आपलं हार्दिक स्वागत विश्वासदादा पाटील. आणि या स्पर्धेला शुभारंभ सुद्धा झालेला आहे. पहिला चेंडू पडला राकेश पाटीलच्या बॉलिंगच्या माध्यमातून. 12वा खेळाडू दोन्ही संघांचा पाठवा हनुमान आणि सुरेशची जोडी आहे. हनुमान खेळतोय स्ट्राईक एंडला आणि दुसरा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर पडत असताना पंचांनी पाहिलं की हा स्वेअर आहे आणि वाईटचा इशारा देत असताना सिग्नल वाईट. दोन्ही संघाचे 12 खेळाडू आपण कुठे आहात या नावं सांगण्यासाठी. धाव एक पण नाहीये. एक धाव आली वाईटच्या रूपाने. धाव सुरू झाले युवराज सांगतायत मला. हो हा फॉली घेतला आणि उचलला इनसाइड आउट. सुंदर फटका लॉफ्ट हिट ऑफ ड्राइव्ह वाईड इज लॉंग ऑफच्या दिशेने. पहिला चौकार येतोय मुठवड प्रीमियर लीग 2024चा बॅट्समन हनुमानच्या बॅटमधून. बजाव डीजे. मला वाटतं आम्हाला गाणी गायला लागतीलच. काय एस के धावसंख्या 5 झालेली आहे. सुरुवात झाली जल्लोषामध्ये या स्पर्धेला. विश्वासशेठ पाटील यांचं सुद्धा स्वागत करूया आपण. वाशेराहून बघताय स्पर्धा, कारण त्यांच्या साडूचं गाव आहे आणि विश्वासशेठ पाटील यांचं मोठं नाव आहे. धनेशला ज्यांनी पुढे नेलंय आणि आज आपले अनेक मान्यवर सुद्धा आपले मोठमोठी नावं ज्यांची आहेत आपल्या व्यासपीठात उपस्थित. हा चेंडू आपटण्याचा प्रयत्न केला होता आणि बाउन्सर सक्सेसफुल झालाय. बॅट्समन इशारा करतायत पंचांना. अशा वेळेला आपण अनेक वेळा पाहत असतो चेंडू बॅटच्या पट्ट्यात नाही आला की पंचांकडे दाद मागतायत. 1-0, एक वाईड, 1-4, 1-0. जणू काय युवराज मुठवलचा पिनकोड लिहितो की काय. हा फॉली उचलला वन साईडला. खेळाडू कक्षाकडे जातोय आणि चेंडू सांगतोय की मी मैदानामध्ये आलोय, फटके मारेन. चांगल्या पद्धतीने मोठमोठे फटके इथे लगावण्याचा प्रयत्न हनुमान यांचा. आणि धावफलक आमचा हनुमान उडी घेतोय 9 वरती. 9 ऑन द बोर्ड. मुठवल प्रीमियर लीग 2024चा हा आगाज झालेला आहे. पाहू शकता आपण 30 सर्कलमध्ये अगदी गोल रिंगणामध्ये फिल्डर उभे आणि त्यांना भेट करून हा फटका मारतोय फलंदाज. हनुमान अगदी छान पद्धतीने फटकेबाजी करतोय. हा फॉली घेऊन लॉब करतोय चेंडूला. जणू काय पॉवर प्लेचा पॉवरफुल खेळाडू आहे हनुमान. तशी त्याची बॅटिंग दिसते आपल्या मैदानामध्ये. ज्याने 2 चौकार ठोकलेत. धावसंख्या पोहोचली आतापर्यंत 11 वर. 11 धावा. यावेळेला पुलकरचा प्रयत्न होता. चेंडू छातीच्या जवळून उसळी घेऊन गेला विकेट किपरकडे. आणि अशा प्रकारे प्रेक्षक आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यातील पहिलं षटक समाप्त केलं बॉलर राकेश पाटीलने. षटक अगदी सुंदर होतं, ज्यामध्ये 2 चौकार बघितले, एक वाईड, परंतु 3 डॉट सुद्धा बघितले. अगदी मिश्र षटक आहे. 11 धावा खर्च केल्या या पहिल्या षटकामध्ये राकेश पाटीलने. 4 षटकांचे मुकाबले सर्व पण असतील या प्रीमियर लीगच्या माध्यमातून. MPL 2024 येणाऱ्या काळामध्ये आपल्या परिसरामध्ये ALPL सुद्धा आलेली आहे. काल त्याचं ऑक्शन झालं. आमने लोणार प्रीमियर लीग 2024 दिवस रात्र क्रीडा स्पर्धा असणार आहे अगदी मोठ्या जल्लोषामध्ये. आणि त्या स्पर्धेच्या आधीची ही सराव स्पर्धा असं म्हणायला हरकत नाही आहे आमच्या मुठवच्या खेळाडूंसाठी.
दोन्ही संघाचे 12 खेळाडू नाही आहेत, काय करायचं? फाईन देऊ शकत नाही, फिट्टानपीठ आहे. 11 धावा धाव फलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम राजवी 11ची धावसंख्या आहे. पहिला सामना सुरू झालाय. पुढचा सामना असेल मोरिया 11 विरुद्ध हर्ष 11. आपण तयार राहायचं आहे पुढच्या सामन्यासाठी. आपला संघ तयार करा आणि नवीन गोलंदाज अगदी तयार आहे. आदित्य आपल्या बॉलिंग मार्कवर, समोर फलंदाज सूरज, आणि या सूरजला अगदी चॅनलमध्ये चेंडू टाकला होता. बॉडी लाईनच्या जवळून चेंडू जात असताना स्तंभच्या वरून गेला जणू, आणि विकेट किपर अगदी सुंदर कामगिरी करतोय. एस्टिनच्या मागे पहिला डॉट चेंडू काढतोय गोलंदाज आदित्य. धावसंख्या स्थिर 11 वर राजवी 11 संघाची. ओव्हर द विकेट. ओव्हर पिच होता, उडवलाय ऑन साइडला, ऑफ साइडला आहे कव्हरच्या डोक्यावरून. आणि बघा डीप मध्ये शतक तैनात आहे. फेकी करते सुंदर पद्धतीने आणि फक्त एका धावेवरती रोखलं, थांबवलं दोन्ही पण बॅट्समनला. चांगली फेकी फिल्डर कडून होत असताना सेवाग फिल्डर त्या ठिकाणी. मला युवराज मदत करतायत नावं सांगण्यासाठी. ओ पोल, इट्स अ नॉट पॉवरफुल. झेल सोडलाय अगदी मिड विकेट मध्ये. डीप मध्ये फिल्डर असताना झेल निसटलाय. जशी ऐश्वर्या राय निसटली सलमानच्या हातातून, तसा झेल निसटलाय आणि बिचारे बघतच राहिले. अभिषेकनी बाजी मारली. धावसंख्या इथे आहे ते 13 वर 13. शॉट ऑफ गुड लेंथ. हाफ ट्रॅकरला अगदी आपटी फटका मारतोय. जसे आपण म्हणतो ना की उपट टाकणं गावखेड्याची भाषा, तसा हा फटका मारला होता बॅट्समनने. परंतु एकच धाव मिळाली. एक पहिला डॉट, त्यानंतर तिन्ही पण सिंगल. चांगली बॉलिंग करते गोलंदाज आदित्य. स्टार प्लेअर हनुमान पाटील, क्या बात आहे. 2008चं वर्ष ज्याने गाजवलं होतं तो हनुमान पाटील. बघा प्रत्येक चेंडूवरती धाव कशी मिळेल हा प्रयत्न करतायत. 2 चौकार मारलेत आणि पंच विजय भोईर यांचा लेग बाईटचा इशारा आहे. युवराज धावा झाल्यात किती? 15. एके गडी बाद नाहीये. बाकीचे बॅट्समन वाट बघतायत बॅट हातात घेऊन, परंतु विकेटचं पतन अजून होत नाहीये. हो, आता मात्र हा सुंदर चेंडू हाताळला आणि बॉलिंग सुंदरच केली. एकही चौकार दिला नाही या षटकामध्ये आदित्य ह्या गोलंदाजाने. 1-22, 3 सिंगल, म्हणजे 4 धावा खर्च केल्या आणि एकूण धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर राजवी 11ची बिनबाद 15. बघा लगेच ऐवाज झेलसाठी बक्षीस सुद्धा आलं. बाउंड्रीच्या बाहेर जो प्रेक्षक झेल टिपेल त्याला कमिटीकडून 100 रुपीज मिळतील. 100 रुपये कमी नाही आहेत. ते कमवण्यासाठी सुद्धा 100 तास काम करावं लागतं. तुम्हाला एकच झेल टिपायचं आहे. झेल टिपताना कोणी पण कोणाला ढकलायचं नाहीये. सुरक्षित झेल टिपा आणि जिंका ऐवा बक्षीस. मुठवळ प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा सुरू झालेली आहे. सीझन 2 पर्व 2. चला नेऊया मुठवल गावाला 2 पाऊल पुढे अशी संकल्पना. आपल्या गावातील सर्व खेळाडूंना एकत्र करण्याची संकल्पना पाहतो आपण आणि एकतेचे बळ वाढवण्याचा हा प्रयत्न आहे. आणि असा सुद्धा एकतामध्ये अनेकता, अनेकतामध्ये एकता निर्माण करायचा प्रयत्न आमच्या रोशन स्पोर्ट्स मुठवलचा या स्पर्धेच्या निमित्ताने. धावसंख्या 15. षटक सुरू झालं नवीन, परंतु पहिला चेंडू 9चा इशारा बाळा माने यांचा. अगदी क्रीजच्या बाहेर टप्पा पडतोय आणि चेंडू आता पुढचा असणार तो फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. येणारा चेंडू फ्री हिट, सुपर हिट, मोठा हिट मारण्याची संधी आहे हनुमान पाटील यांच्या समोर. बघा किती हसतायत, त्यांना आनंद किती झालाय की त्यांना आता हा हात खोलण्याची परवानगी मिळाली. धावसंख्या
16 आहे. हो, आता सुद्धा कंटिन्यू फ्री हिट कारण हा वाईड आहे. कधी लाईन मध्ये येणारा गोलंदाज राहुल रणवी RR दिशाहीन बॉलिंग करतोय आणि दिशेमध्ये यावं लागेल. दिशा आणि दशामध्ये विलंटीचं अंतर आहे. दिशातली विलंटी काढली की दशा होऊन जाते. आणि हा फ्री हिट कंटिन्यू आहे हनुमान पाटीलसाठी. उडं उचवलं आनंद पाटील यांनी, परंतु फटक्यामध्ये ताकद नव्हती. हो, परंतु त्या ठिकाणी हुलकावणी दिली. अगदी नशिबाचा चौकार, जल्लोषपूर्ण इथे चौकार मिळालाय हनुमान पाटील यांना. क्या बात आहे. आउटफील्ड किती फास्ट आहे बघा. चेंडू टप्पा पडला की अगदी भोवऱ्याप्रमाणे फिरतोय, अगदी भिंगरीप्रमाणे फिरतोय. अजून भिंगरी शॉट येणं बाकी आहे. खूप मेहनत अथक मेहनत केली ह्या मैदानाच्या निर्मितीसाठी. धावसंख्या 21 निर्माण झाली आहे. 21 सरळ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. हनुमान पाटील यांची ही हनुमान शान आहे. मी जुना खेळाडू का आहे, माझी तलवार जुनी आहे परंतु अजून धार कायम आहे. पुराना चावल जड दिया छक्का. वा, धावसंख्या अगदी वेगाने सुसाट वेगाने पुढे सरकलेली आहे. राजवी 11 इथे राज करतोय. त्यामध्ये अगदी हुकमीचा एक्का हनुमान पाटील हाहाकार माजवलाय, तुटून पडलाय, धावांचा सडा टाकतोय. 27 धावसंख्या 27. एकही गडी बाद नाहीये. हो, स्क्वेअर कट करायचा प्रयत्न होता, बॅकफुटला गेला बघा. स्वतःला अगदी सांगतात की किती मोठी चुकी केली. काय त्यांचं बिझी क्रिकेट पण आहे बघा. हो बघा, बॅट ड्रिल करून दाखवत आहेत. अगदी जगाचं लक्ष वेधून घेतलं हनुमान पाटील यांनी. वा, प्रत्येक फटक्यामध्ये ते हसतायत, हास्यमुख चेहरा ज्यांचा. आणि मोठळकरांना अगदी आनंद देत असताना हा फूकचा प्रयत्न होता. गोलंदाजाने पाहिलं की हनुमान पाटील थोडंसं बदलायत, ते कमी करतायत आणि बरोबर चेंडूला ऑप्टमच्या बाहेरून काढलं. अगदी मस्त पद्धतीने राहुल रणवीने कमबॅक केलंय. पहिले 2 नो आणि वाईट टाकले होते, परंतु त्यानंतर 2 मोठे फटके आले आणि त्यानंतर 2 डॉट आले. 5वा चेंडू पुढे सरसवले. मी थांबणार नाही हनुमान पाटील सांगतोय. काय मस्त पद्धतीने हा स्विंग केला होता चेंडूला. अगदी बॅट मस्त पद्धतीने रोल ओव्हर केली लॉंग लेगच्या दिशेने. चौकार. आमच्या डीजेची गाणी पाहिजे होती, जरा मजा आली असते अजून, पण येतील ते पण कलेक्शन करतात वाटतं, डाउनलोड करतायत. हो, धावसंख्या 31 वर. पुण्यात हनुमान पाटील काय त्यांची बॅट आपटतात बघा, बिझी क्रिकेटर. आणि अशा प्रकारे षटक समाप्त झालं. 3रं. धावसंख्या राजवी 11 संघाची बिनबाद 31 वर. 10.33 ची सरासरी राखली आहे या संघाने राजवी 11 ने. आणि पाहता पाहता धावा 30च्या पार सुद्धा गेल्या. पहिल्या षटकामध्ये 11 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये फक्त आदित्यने 4 धावा खर्च केल्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये आता नुकतंच पाहिलं आपण, ज्यामध्ये 16 धावा कुटल्या हनुमान पाटीलचे, ज्यामध्ये 2 सुंदर चौकार आणि उत्कृष्ट 12 खेळाडू बहुतेक काय खात नाहीये. हो, फेकून दिलाय अगदी काऊ कॉर्नर कडे, ज्या दिशेला गाई चरताय. वा वा वा, काय गाणं सुंदर सुरू केलं डीजेने. आमच्या अगदी प्रत्येकाला नाचण्यास भाग पाडलं आमचे डीजे काका. वा, धावसंख्या इथे आहे ती या षटकाराने जाऊन पोहोचलेली आहे 37 वर. 37 ऑन द बोर्ड. पुढच्या सामन्यासाठी टॉस करायचा आहे, परंतु तत्पूर्वी हे फटके बघा ना किती मस्त मारतोय. इन्फीच्या डोक्यावरून चेंडूला काढलं, वाईडिस मिडलच्या डोक्यावरून हा चेंडू डीप मध्ये जात असताना वेगाने हनुमान पाटील यांचा वेग कमी पडला आणि बघा सांगतात पंचांना की नाही मी आउट नाहीये, परंतु त्यांना आउट दिलंय. हनुमान पाटील बाद, परंतु त्यांनी त्यांची कामगिरी अगदी चोख बजावली. सिंहाचा वाटा धावसंख्येमध्ये जो आहे तो हनुमान पाटील यांचा. 15 चेंडूमध्ये कुठल्या 25 धावा. हनुमान पाटील कुठे चाललेत? खेळाडू कक्षाकडे.
बॅटिंगचा नमुना पेश केला. जुना अनुभव त्याने या ठिकाणी पणाला लावला आपल्या संघासाठी, आपल्या राजवी 11 साठी. आणि पुढचा सामना पण राजवीचा आहे बहुतेक, नाही ना? मोरिया आणि हर्ष दोन्ही कॅप्टन या टॉस साठी. सरळ आमच्या समोर येतो स्टेट डाऊन दी ग्राउंड, फेकून दिला समोर लॉंग ऑनच्या वरून षटकार. आज प्रत्येक देवी देवतेला 33 कोटी देवांना साकडं घातलं जाईल. किसके नाम रहेगी आज की शाम. आणि हा षटकार आला, धावसंख्या पोचली वेगाने 44 वर. 44. जल्लोष, आनंद, उत्साह, थरार नाट्य, तुंबल युद्ध, क्रिकेटचा महासंग्राम रंगतोय. पुल करायचा प्रयत्न केला होता, वाईडिस लॉंगॉनला कव्हर केलं, पण फेकी खराब झाली आणि बॅकअप नाही त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं. दरम्यान 2 धावांची लयलूट केलेली आहे. अगदी बादलच्या वेगाने, सोन्याच्या गतीने 2 धावा पूर्ण केल्या दोन्ही बॅटरने. धावसंख्या पोचलेली आहे 46 वर. 46 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. हनुमान पाटील यांची कामगिरी 25 धावांची पाहिली आपण. 15 चेंडूंमध्येच सिंहाचा वाटा ज्याने उचलला ह्या पहिल्या सामन्यामध्ये. आणि फुल टॉसला फेकून दिलाय लॉंग लेगच्या वरून षटकार. षटकार मिळणार नाहीये तर एकच धाव मिळेल. कदाचित तिकडे एखादा झेंडा लावायला पाहिजे होता. डिक्लेअर जिथे त्या झोन असेल ना, असेल आपल्याकडे झेंडे तर लावा एक एक, किंवा काय एखादा कापड लावा, म्हणजे जेणेकरून आपल्या दिवसभरामध्ये काय प्रॉब्लेम येणार नाही. तसा काय प्रॉब्लेमच नाही आहे. ही मजा वेगळी असते किरणजी तळे. गावाची स्पर्धा आहे, मजा येणार. शेवटचा चेंडू ह्या इनिंगचा बाकी आहे. धावसंख्या आहे ती म्हणजे 47 वर आहे. 50 गाठेल असं चित्र पाहायला मिळतंय. पुढच्या सामन्यासाठी टॉससाठी या दोन्ही कॅप्टन येऊन थांबा. हर्ष 11 आणि मोरिया 11 असा पुढचा सामना. परंतु तत्पूर्वी हा सामना बघूया आपण. अगदी हाय स्कोरिंग मॅच होते. सामन्याचं व्होल्टेज वाढले. आणि हा बघा खराब चेंडू, आणि त्याच्यावरती टाकले उपट शॉट, सिक्सर. सात धावाने पुढे सरकलेले आहे. ती झाले तब्बल 54 धावा. अजून एक चेंडू पडणं बाकी आहे. तो कधी संपणार. बिमर टाकला होता आणि फलंदाजाने त्या चेंडूला अक्षरशः बिमार केलं. षटकार मारला. अजून एक बिमर आणि गोलंदाज बाद होईल. नोचा इशारा इथे लागोपाठ. आणि गोलंदाज आता शेवटचा चेंडू टाकू शकत नाहीये. नो +1. 2 धावा इथे मिळाल्या. धावसंख्या अब तक 56. 56 ऑन द बोर्ड. एक गडी बाद. आणि धावा बघा किती वेगाने पुढे सरकल्या. राजवी 11 संघ इथे राज करतोय या पहिल्या सामन्यामध्ये. रोशन स्पोर्ट्स मुठवल बी संघाच्या विरुद्ध. कॅप्टन मोरिया 11 आणि हर्ष 11 आमच्या समोर या. त्यानंतर आपण स्वागत सन्मान सुद्धा घेणार आहोत आपल्या लाडक्या पाहुण्यांचा. आपल्या मंडळाच्या वतीने त्यांनी आपल्याला अनमोल वेळ खर्च करून या स्पर्धेसाठी भेट दिली. मोठी उपलब्धी आहे सर्व मान्यवरांची. हा शेवटचा फ्रेटचा चेंडू. ओ, चेंडू तर अक्षरशः नो आहे. अजून क्रीजच्या बाहेर पडतोय. खूप चांगली प्रॅक्टिस झाली असं वाटतं संघांची या स्पर्धेसाठी. बॉलरने अक्षरशः चेंडू सरळ फेकून दिला होता. हरकत नाही, आपण सांभाळून घेऊया. गावची स्पर्धा आहे. कधी शेवटचा चेंडू संपेल, कधी सुटकेचा निश्वास टाकेल, त्यासाठी आमचा रोशन स्पोर्ट बी संघ आतुर झालाय. धावसंख्या ती 58 वर. 58. हो, टाकला बाबा, टाकला, पण नाही. हा सुद्धा वाईट पडतोय.
1+1 2 धावा इथे वाढल्या अजून आणि एकूण धावसंख्या झाली ती राजवी 11ची 60 ऑन द बोर्ड. 60 ऑन द बोर्ड. 60 गाठली धावसंख्येने. 15च्या पुढे सरासरी राखली आतापर्यंत. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज आलेत. हो, तो शेवटचा चेंडू कोण टाकणार हा प्रश्न पडलाय. कोण कंप्लीट करेल. बापरे देवा रे देवा. हे प्रभू, हे श्रीरामा, हे काय चाललंय. मला वाटतं 11च्या 11 खेळून चान्स भेटणार आहे चेंडू टाकायला. 12वा खेळाडू सुद्धा दिसत नाहीये. कोण टाकणार तो चेंडू. धावसंख्या 62 वर. 62. आता पडला. बाप रे, सुटकेचा निश्वास टाकला. सुटलो रे बाबा असे सांगतात खेळाडू एकमेकांना. आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण सुद्धा झाल्या. तिचे धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. दोन्ही गाड्या एका रुळावरती. अपघात होणार आणि झाला सुद्धा बघा. 2 धावा कंप्लीट आणि अशा प्रकारे सर्व 4 षटकं समाप्त झाली. धावसंख्या 64 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 65 धावांचं लक्ष. चला टॉस करूया. या हर्ष 11 कॅप्टन आणि मोरिया 11चं कॅप्टन समोर या लगेचच. पाहुण्यांमध्ये आपण गुरुनाथजी पाटील साहेबांना विनंती करतोय. गुरुनाथ दादा या. आपला शुभ असते. हा इथे टॉस करा तरी चालेल. चालेल, ते उडवतील बरोबर. त्यांना माहिती आहे बरोबर. बघा उडवला. स्पिन केला आणि टॉस जिंकलाय तो. मोरिया 11ने टॉस जिंकला. फिल्डिंगचा निर्णय घेतला. आपला संघ तयार ठेवा. अगदी खेळाडूंना बोलवा नसतील तर वेळ दळवायचा नाहीये. आणि आपण आता स्वागत सन्मान करूया पाहुण्यांचा आपल्या मंडळाच्या वतीने. चौसष्ट धावा झाल्यात. 64-65 धावा करायच्यात जिंकण्यासाठी टीम रोशन स्पोर्ट्स बी ला. तर आपले लाडके पाहुणे ज्यांचा आपण इथोची सन्मान करू या मंडळाच्या वतीने टाळ्यांच्या गजरामध्ये आपले सभापती साहेब सन्माननीय सुदामजी गोविंद पाटील यांचा आपण इथोची सन्मान करूया. मुठभर प्रीमियर लीग 2024च्या ह्या निमित्ताने आमचे नरेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण इथोची सन्मान देतोय सुदामजी गोविंद पाटील साहेबांना. आपले सभापती साहेब सुदामजी पाटील, आपण हा सन्मान स्वीकारावा. टाळ्या होऊन जाऊ द्या पाहुण्यांसाठी. आपले लाडके पाहुणे बघा, आज रविवार असताना सुद्धा ते सकाळीच या ठिकाणी आले. आज मेजवानी घरी पण आहे आणि दारी पण आहे. क्रिकेटची मेजवानी आपण पाहू शकता स्क्रीनवरती. आपले लाडके सुदामजी गोविंद पाटील सभापती ज्यांचा सन्मान घेतला. त्यानंतर पुढचे पाहुणे भाजपा कार्यकर्ते सुभाषजी पांडुरंग भामरे साहेब नाही आले. विनायकजी राजाराम भामरे आमचे माजी उपसरपंच यांचा आपण सन्मान करूया नरेश पाटील यांच्या शुभ हस्ते. टाळ्या होऊन जाते पाहुण्यांसाठी. जर टाळ्या वाजवा, सर्वांसाठी वाजवायच्या आहेत. खेळासाठी पण, क्रिकेटरसाठी पण आणि पाहुण्यांसाठी पण पाहिजेत टाळ्या, तरच मजा येईल. आपले शिवसेनेचे शाखा प्रमुख नरेशजी सुदाम पाटील सुद्धा आहेत. नरेशजी सुदाम पाटील, आपण सन्मान स्वीकारायचा आहे. योगेश पाटील साहेब सुद्धा आहेत आपल्यामध्ये. योगेशजी पाटील साहेबांना आपण सन्मान करूया. योगेश काशीनाथ पाटील साहेब माजी उपसरपंच. मैदानामध्ये धावांचा पाठलाग सुरू झाला आणि पहिला स्क्वेअर कटचा नजारा पेश केला बॅट्समनने. वेगाने बॅट रोलवर केली आणि चेंडू गेला सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी.
आपल्या स्क्रीनवर. त्यानंतर गुरुनाथजी नामदेव पाटील माजी उपसरपंच, आपण सुद्धा सन्मान स्वीकारावा. जुना अनुभव ज्यांच्याकडे आहे, त्याने आपल्या ह्या मुठवल गावाला अगदी खूप पुढे नेलंय असे आमचे गुरुनाथजी पाटील. आणि धावफलक सुद्धा पुढे जातोय. अजून एक षटकार येतोय. वा, जल्लोष, आनंद, उत्साह, आनंदाचे फवारे उडू लागलेत. आणि त्यामध्ये आमचे व्यासपीठ सुद्धा पूर्णपणे मान्यवरांनी सजलंय, नटलंय, जमलाय गाव सारा क्रिकेटच्या या सोहळ्याला. आणि क्रिकेट इथे वाजतोय, गाजतोय. आपण बाकीचे सन्मान नंतर घेऊ. तर धावसंख्या झाली युवराज, सांग मला. एक चौकारी षटकाच्या मदतीने 10 धावसंख्या. रोशन स्पोर्ट 20 संघ धावांचा पाठलाग सुरू करते. 65 धावांचं लक्ष असताना 2 चेंडूतच कुठल्या 10 धावा. आणि मागच्या षटकामध्ये, शेवटच्या षटकामध्ये तब्बल 39 धावा आल्या होत्या. तो षटक संपतच नव्हता. नशीब संपला, नाही तर दिवसच गेला असता. हेच तर गावचं क्रिकेट आहे, ज्यामध्ये मजा प्रत्येक जण घेणार आहे. आनंद घेत असताना स्वतःला सांभाळा. समीर, हवा का झोका, बॉलिंग मार्क वरती. फिल्डिंग सजवली जाते बहुतेक बॅट्समन साठी. रॉकेशच्या बॅटमधून ते 2 फटके आले होते. चांगला क्रिकेटर आहे राकेश रोशन करतोय आपल्या संघाला. एक चौकार षटकाराच्या मदतीने 10 धावा लागवल्या. धावफलकावरती पुन्हा सज्ज झाला स्ट्राईक इनला सामना करण्यासाठी समीरचा. हा सुद्धा कट केलाय, अपिश कट, स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जातोय पाहुण्यांना बोलवण्यासाठी. या पाहुणे या, सारे या, भरभर या, लवकर या. आणि धावा किती आल्यात? डिक्लेअर 1. एकूण धावसंख्या 11. 11 धावा एकूण धावसंख्या झाली आहे. तरी पण मंडळाला विनंती आहे की 2-1 झेंडे बनवा जरा पटकन. कोणी टेलर असतील आपले तर अर्जंटली. हो चालेल, पट्टा मारला तरी चालेल आपल्या चुन्याचा. आणि आत्ता हा बघा, अचूक चेंडू प्रस्तुत केला गोलंदाज समीरने. डॉट चेंडू काढला. धावसंख्या 11 असताना समीर सुद्धा सकाळपासून या ठिकाणी आलेले आहेत, मेहनत घेत आहेत. आणि त्यांची मेहनत आपण पाहतोय बघा. चांगलं रनअप आहे. हो, मदनलाल स्टाईलची ॲक्शन आहे, बॉलिंग ॲक्शन. आणि हा चेंडू ड्राईव्ह केला ऑन साईडला. फिल्डरच्या जवळून जाणार का? मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मध्ये कव्हर केलं जात आहे. आणि त्या दरम्यान वेगाने एकच धाव, एक शॉट आहे त्याचं कारण, एकच धाव मिळेल. धावसंख्या 12. प्रत्येक षटकामध्ये जवळपास 16 ते 17 धावा कराव्या लागतील. स्ट्राईक चेंज झाली आहे. 12 धावसंख्या झाली आहे. आणि हा एक ऑर्थोडॉक्स फटका, आगळा वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. प्रत्येक षटकामध्ये 16.25 सरासरी राखायची आहे. आणि पहिलं षटक समाप्त सुद्धा झालं, ज्यामध्ये फक्त धावा आल्या त्या 12. 65 धावांचं लक्ष आहे. म्हणजे अजून जिंकण्यासाठी 18 चेंडूंमध्ये 53 धावांची गरज आहे. चला या आपण पाहुण्यांना, नरेशजी पाटील या, बाकीचे पाहुणे आपले अजून आहेत. अर्जुनजी भामरे साहेबांना सन्मानित करूया. सगळ्यांचा नाश्ता पण सुरू आहे, रिफ्रेशमेंट आहे, सर्वांना भरभरून जेवण आहे, काही कमी नाही आज. योगेशजी पाटील आमच्या पाठीमागे आहेत. या पुढे या आपण आणि हा सन्मान स्वीकारा. कोणाचं येणं म्हणजे नुसतं येणं नसतं, तर ते कोणाच्या तरी काळजावरती कोरलेलं सुंदर लेणं असतं. लोकसेवेचं, समाजसेवेचं, क्रीडासेवेचं देणं असतं. हे आमचे देणेकरी आहेत, ज्यांनी आम्हाला खूप काय भरभरून दिलंय या स्पर्धेसाठी. त्यामधील आमचे योगेशजी पाटील, ज्यांचा आपण यथोचित सन्मान करतोय आपल्या मंडळाच्या वतीने. नरेश पाटील यांच्या शुभ हस्ते माईची उपदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आपण देत आहोत योगेश पाटील साहेबांना. त्यानंतर अर्जुनजी भामरे साहेब आपल्यामध्ये आहेत, ज्यांचा आपण सन्मान घेऊया. खेळ सुरू ठेवा आपण.
हो, हा ड्राईव्ह केला तर मिड ऑफला आणि एक धाव प्राप्त सुद्धा केली. वेगाने एक धाव पूर्ण केली. वेग आवेग आज पाहायला मिळेल प्रत्येकाचा. आणि आपण अर्जुन काका भामरे यांना सन्मानित करतोय. पुढचा चेंडू गोलंदाज वर विकेट जातोय. हो, बॅटची कडा इथपर्यंत आवाज आला आणि कॉट बिहाइंडच्या माध्यमातून पहिला धक्का लागतोय बॅट्समन आदित्य बाद. हा डीजे वाजवा. आमचे डीजे काका सुद्धा जुने अनुभव आहेत. चालेल, चला गाण्याचा एक थोडासा तुकडा ऐकला तरी पण बरं वाटतं. आपण पाहतोय अर्जुनजी भामरे काकांना सन्मानित करतोय आपण नरेश पटेंच्या शुभ हस्ते. प्रेमाचं पुष्पगुच्छ, मायेची उबदार शाल आणि स्पर्धेचा मोमेंटो दिला जातोय. सन्मान चिन्ह. नवीन फलंदाज आलाय मैदानामध्ये. वन डाऊन बॅट्समन, उंच पुरा खेळाडू कपिल भोईर आलाय. आणि मान्यवर आमचे यशवंतजी भोईर साहेबांना आपण सन्मानित करूया. कपिलजी रणवी साहेब यशवंतजी रणवी साहेब आपण जरा ब्रेकमध्ये घेऊया. हा सन्मान करून घ्या चालेल यशवंतजी रणवी साहेबांचा. आणि बघा विकेटचं पतन झालं. जल्लोष, सेलिब्रेशन, उत्साह. यशवंतजी रणवी साहेब पाहतोय आपण ज्यांचा सन्मान इथे होत आहे आपल्या मंडळाच्या वतीने. ज्यांना कॅमेरामॅन आमचे कव्हर करतात राकेश. धावा आहेत त्या 13. असं वाटलेलं की मैदानामध्ये राकेशने जी सुरुवात केली होती ती सुरुवात अगदी दिमागदार होती, परंतु त्यानंतर जे धक्के बसले त्या धक्क्यांमुळे धावा इथे रोखल्या गेलेल्या आहेत. रोशन स्पोर्ट मिठवल बी संघ बॅकफुटवरती आहे, अगदी पाठीमागे गेलाय. आणि गोलंदाज सूरजसाठी तर टाळ्या असू द्या, जो आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. सूरज ज्याने लागोपाठचे 2 धक्के दिलेत, होऊन जाते त्याची हॅट्रिक. हो, हॅट्रिक बॉल नव्हता, वाईट बॉल आहे. आणि विकेट किपर बीट गेला, चेंडू गेला अगदी डिक्लेअर झोनकडे. 1+1 वाईट +1 वाईट चेंडू टाकला जो वाईट ठरला. आणि हा चेंडू सूरजसाठी हॅट्रिक बॉल अजून कंटिन्यू आहे. समोर कपिल भोईर. कपिल आउट झाला, चेंडूला खाली ठेवलं. हो, आत्ता अचूक चेंडू पडलाय. आता डोक्यावरती हात गेले. बॅट्समन सेवाग आहे. सेवक म्हणजे वीरेंद्र सेवाग सारखा खेळावा लागेल सेवकला. पंचांचा वाईटचा इशारा. अजून एक चेंडू डिक्लेअर झोनकडे, लॉंग स्टॉप रिजनकडे. धावा सांग युवराज मला. 17 धावा झालेत. शेवटचा चेंडू ह्या षटकातील सूरज टाकेल. धावसंख्या 17. दुसरं षटक इथे समाप्त होण्याच्या मार्गावर. राकेश अजून खेळतायत मैदानामध्ये. सोबतीला सेवक आहे. आमचे पाहुणे रजा घेत असताना धन्यवाद, आपण आलात. आणि
तर धावसंख्या 21 वरती जाऊन ठेपलेली आहे टीम रोशन स्पोर्ट्स बी ची. लक्ष फार मोठं आहे, 65 धावांचं लक्ष म्हणजे अजून जिंकण्यासाठी जवळपास अजून 44 धावांची गरज 12 चेंडूंमध्ये. डू ऑर डायची स्थिती आहे. करण आंबाला नाही आहे, करण आहे. 27 लाख घेतलेत आंबाळाने बाबा, आणि त्याला जर तुटून पडला होता परवा दिवशी भावेश पवार करण आंबाळावरती. हरियाणाचा खेळाडू इकडे येऊन त्यांनी धूम मचाली आहे, हाहाकार माजवला, परंतु आपले खेळाडू सुद्धा कमी नाही आहेत. धावसंख्या इथे 22 वर. पंचवीस चेंडूची ज्याने मोठी ओव्हर हाताळली तो 27 लाखाला गेला कसा, हाही प्रश्न. त्याच्याभोवती वलेप्रा निर्माण झाले आणि हा चेंडू झेल कोण घेणार. ओ माय गॉड, क्या बात आहे. कॅच ऑफ द टुर्नामेंट. जल्लोष बघा, हा उत्सव बघा, हे गावचं क्रिकेट बघा. काय सुंदर झेल टिपला, या वर्षातील उत्कृष्ट झेल ज्याची नोंद केली. दोन चेंडू झाले त्या षटकातील गोलंदाज करणचे. आणि हा राहुलचा वाईट चेंडू पडतोय, राहुल साठी पडतोय. करण आलाय, करण हा गोलंदाज आहे, राहुल बॅट्समन आलाय. 5व्या क्रमांकावरती मला युवराज मस्त माहिती देत आहेत. 23 धावसंख्या झाली आहे, अजून 42 धावांची गरज आहे, फक्त 42 धावांची गरज आहे. पण कोण करेल 42 धावा, कारण ब्लाइंड शॉट मारतायत, अंधाधुंद फटके मारतायत, नो लुक शॉट. कुठल्या प्रकारे चेंडूला न पाहता न वाचता चेंडूपर्यंत न पोहोचता तुम्ही असे फटके मारणं म्हणजे चुकीचं आहे. बॉल इथे व्यर्थ जात आहेत. डॉट चेंडू बघितला पण गोलंदाज करणचा. धावसंख्या 23 वर 23. लॉफ केला चेंडू ऑन साइडला आणि झेल टिपला अजून एक त्या ठिकाणी. जल्लोष, विकेटचं पतन. काका आमचे डीजे मास्तर पण मस्त गाव खेळतेच गाणी लावतायत, जशी मागणी तसा पुरवठा करतायत. प्रीमियम लीग आहे. कुठल्या प्रकारचे न संबंधाने गाणी न लावता त्यांनी संबंधाने गाणी वाजवलेत. गावाची गाणी, आपली हल्दी सॉंग्स. येस, वाजवा वाजवा. नवीन बॅट्समन येतोय कबीर भांबरे, आणि आल्या कबीर भांबरे त्या ठिकाणी पूर्णपणे भांबावल्याप्रमाणे बॅटिंग करतोय. चेंडू वरती जाणं गरजेचं आहे, अचूक लाईन मध्ये पोहोचणं गरजेचं आहे. गोलंदाजाने या ठिकाणी पूर्णपणे प्रभावित केलं करण याने. करण आंबालानंतर ह्या करणचा नंबर लागेल असं वाटतंय. छान बॉलिंग. हो, फ्लायर मिस, क्या बात आहे. अतिशय सुंदर बॉलिंग करतोय गोलंदाज करणसाठी. टाळ्यांचा गजर होत असताना फलंदाजाला अगदी मामा बनवतोय. कुठल्याही प्रकारच्या बॅट्समनला चेंडूपर्यंत पोहोचता आलं नाहीये. फक्त 2 धावा दिल्या, 2 विकेट सुद्धा प्राप्त केले. बघा आमचे गाववाले, आपली स्वतःची स्पर्धा आहे. अगदी तुम्हाला आग्रहाची गरज नसावी, जे येतील त्यांनी ते स्टेजकडे यायचं आहे. या, अगदी दिलखुलासपणे या, कुठल्या प्रकारचा दुजाभाव नाही आहे. आपली स्पर्धा आहे, कुणी लाजू नका, कोणी माजू नका. या इकडे, आपली स्पर्धा आहे. गावकऱ्यांनो या, सारे या, लवकर भरभर सारे या. मजा करा रे, मजा करा. आज दिवस आपला सर्वांचा, आपला गावातील मुठवल गावचा हा उत्सव आहे. दुसरं वर्ष ज्याचं पाहतोय आपण. जशी आपली जत्रा असते दरवर्षीप्रमाणे, तशी ही जत्रा आहे आपल्या क्रिकेटची. आपल्या कॅलेंडरमध्ये नोंद झाली आहे. सीझन 2. गोलंदाज
शेवटच्या षटकासाठी पहिला चेंडू बॅक ऑफ हँडचा वापर केला होता आणि चेंडू उडवला. विकेट किपर जातात हनुमान पाटील, पण तो चेंडू तिथे गवसणार नाहीये. गेला तो डिक्लेअर झोनकडे एका धावेसाठी. बॉलर मनीष आहे. मनीषचा पहिला चेंडू छान पद्धतीने हाताळला होता मनीषने. टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली आणि बॅटच्या अगदी हँडलच्या जवळ तो चेंडू मिडल झाला होता. धावसंख्या 24. धन्यवाद किरणजी तळे. तुम्ही असले म्हणजे आम्हाला भीतीच नाही किरणजी तळे. तुम्ही एक चांगला कॉमेंटेटर बोलवलाय आमच्या साथीला. सुभाजी भामरे कुठे असेल तर आपण त्वरित येण्याची कृपा करावी. काय चेंडू काढतोय गोलंदाज बघा. मनीष अगदी मनमोहक बॉलिंग करतोय. कबीरने 4 डॉट केलेत. रेकॉर्ड केलं कबीर. होऊन जाते मिडन ओव्हर. तुमची पण चर्चा होईल संध्याकाळी. गावामध्ये चर्चा होईल की काय खेळला कबीर. सुंदर. कुठल्या प्रकारे चेंडूला त्रास दिला नाहीये. येस. नाही 5वा डॉट नाही आला बघा. बॅटची कडा अजून त्यांना लई सापडली नाहीये. म्हणजे लई भारी खेळतील ते. डिक्लेअर झोनकडे जातोय. धावसंख्या इथे 26 वर आहे. 26 धावसंख्या. शेवटचा 2 चेंडू शिल्लक आहेत. एक वाईट पडलाय. जगदीशजी पाटील साहेब सुद्धा बघा आले. त्यांना सुद्धा इथे खेचून आणलं स्पर्धेने की आपली पोरं खेळतायत, आपण टीव्ही बंद केली पाहिजे. या आपलं हार्दिक स्वागत जगदीशजी पाटील. सुस्वागतम. शेवटचे 2 चेंडू इनिंगचे शिल्लक आहेत आणि चेंडू शेतामध्ये गेलाय. हिरवे पिवळं माळ आहे या ठिकाणी. रानमाळ आहे. रानभाज्या सुद्धा इकडे प्रसिद्ध आहेत. आमचे कॅमेरामॅन टिपतील थोड्या वेळामध्ये. एसकेला सांगायला नको. कुठल्या झाडावरती शेंगा आहेत, कुठल्या बांधावरती तुरीच्या शेंगा आहेत, कुठल्या शेतामध्ये वाळाच्या शेंगा, त्या टिपतात आमचे बरोबर कॅमेरामॅन राकेश, आतिश मागे. हे उत्कृष्ट कॅमेरामॅन म्हणून तर त्यांना गावखेड्यामध्ये जास्त प्राधान्य आहे. सेकंड लास्ट चेंडू आणि बॅट्समनने एक धाव काढली ती म्हणजे 4 डॉट नंतर. आता स्ट्राईकला फलंदाज सेवक. उडवला सेवकने. अरे बापरे, कुठे ठेवलेला सेवकला. किती उशिरा बोलवलं. लेट बट ग्रेट. सेवक लेट आले परंतु दुरुस्त आले. ग्रेट आले. क्या बात आहे. ग्रेट शॉट. या षटकाची चर्चा होईल बरं का सेवक. वा. पुढच्या सामन्यात ओपनिंगला येशील बहुतेक. धावसंख्या 32 वर. हो, कडक शॉट. स्ट्रेट डाव. अरे सुनील गावस्करला लाजवेल असा स्ट्रेट डाव आहे सेवच्या बॅट मधून. सुंदर चौकार आणि मॅच झाली समाप्त. अभिनंदन टीम राजवी 11. आपण जिंकला सामना आणि दुसरा सामन्याची लगेच सुरुवात करायची. कौतुक करूया रोशन स्पोर्ट्स बीच आणि जाऊया आपण व्यासपीठाकडे आपल्या मान्यवरांचा स्वागत सन्मान करण्यासाठी. आपण सन्मान घेतोय मान्यवरांचा. 18 रन. 18 रन बॉलिंग टाकताना 2
मॅन ऑफ द मॅच मिस्टर सूरज, तुम्ही या. आपण 18 धावा केल्या आणि 2 विकेट सुद्धा प्राप्त केल्या. सूरज. सुनीलजी रणवी साहेब आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर, ज्यांचा आपण सन्मान करूया. नरेश पाटील यांच्या शुभ हस्ते. सुनीलजी रणवी साहेब, आपण हा सन्मान स्वीकारावा. आपल्या रोशन मंडळाच्या वतीने हा स्वागत सन्मान इथे होत आहे. मुठवळ प्रीमियर लीग 2024 साठी आम्हाला मॅन ऑफ द मॅच लाभली आहे. नरेश सुदाम पाटील यांच्या सौजन्याने शिवसेना शाखा प्रमुख मुठवळ, आम्ही आपले आभारी आहोत. आणि आपण सन्मान घेतोय सुनील रणवी साहेबांचा आपल्या व्यासपीठावर. राकेश गायकवाड, आपण कव्हर करा. ओके, पाहू शकता आपण माईची शाल इथे आपण देत आहोत सुनील रणवी साहेबांना. आणि सन्मान चिन्ह त्यानंतर रामजी पाटील. जय श्रीराम. रामजी या. रामयुग आ गया. रामराज्य आलेलं आहे रामजी यांचं. आणि सर्वांना आनंद झालाय. पूर्ण भारत देश असो किंवा जग असो, 500 वर्षाची वाट बघितली आपण आणि अखेर आपलं स्वप्न पूर्ण झालं. रामजी यांचा आपण सन्मान घेतोय. जय शिवरायांचं त्यांना या ठिकाणी आपण सन्मान चिन्ह देतोय, शिवसन्मान. आणि मॅन ऑफ द मॅच सूरज, आपण यावरती स्टेजवर या. मान्यवर येतात आमच्यामध्ये अनेक. आणि सूरजने 15 धावा ठोकल्या, 2 गडी बाद केले. सूरज कुठे आहेत? मॅन ऑफ द मॅच सूरज. आम्हाला जे स्पॉन्सर झाले मिरिंडा, जोर का झटका धीरे से लगे, हनुमान पाटील यांच्या माध्यमातून मिरिंडा लाभलंय. तसेच ट्रॉफी लाभले आम्हाला नरेश सुदाम पाटील, शिवसेना शाखा प्रमुख मुठवल. आणि स्वीट बॉक्स निकेश पाटील. निकेशनीच तर कॉल केले आम्हाला. घ्या आधी ट्रॉफी घ्या. सूरज बघा किती हसतोय, किती आनंद झालाय सूरज. असं वाटतं की मुलाखत तुझी घेतली पाहिजे आता. सूरज या ना. कोणाकडून? प्रदीपजी भांबरे पोलीस पाटील यांच्या माध्यमातून पूर्ण टीमला 1000 रुपये आलेले. टाळा असू द्या. 1000 कॅश प्राइज, रोख रक्कम. सूरज घेतोय सुंदर ट्रॉफी. आमच्या काकांच्या शुभ हस्ते मिरिंडा, थंड पेय आणि स्वीट बॉक्स टीम साठी पुणे दिले तर सूरज टीम साठी पोलीस पाटील साहेबांनी दिलेले आहेत 1000. जगदीशजी पाटील आणि वसंत भांबरे, आपण स्टेजवरती या. आपलं हार्दिक स्वागत. आणि मैदानामध्ये फिल्डिंग सजवून घ्या लगेचच. आपण सन्मान घेतोय गजानन रणवी साहेबांचा. गजानन दादा या, आपण हा सन्मान स्वीकारा. गजानन रणवी.